भारताच्या आय-टी क्षेत्रातून एक अशी बातमी समोर आली आहे जी केवळ एका कंपनीची नाही तर संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान क्षेत्राची ताकद दाखवणारी आहे. पुण्यातील पर्सिस्टंट सिस्टम या कंपनीने जर्मनीतील आघाडीची डिजिटल इंजिनिअरिंग कंपनी नगारो विकत घेण्याचा निर्णय जाहीर केलाय. या व्यवहाराची किंमत आहे जवळपास 1.3 अब्ज डॉलर्स म्हणजे तब्बल 11 ते 12 हजार कोटी रुपये. बरं, एवढा मोठा व्यवहार एखाद्या अमेरिकन किंवा युरोपियन कंपनीने केला असता तर कदाचित त्याकडे फारसं लक्ष गेलं नसतं. पण इथे गोष्ट विशेष आहे कारण की पुण्यातील सुरू झालेली एक भारतीय कंपनी आज जर्मनीतील मोठी तंत्रज्ञान कंपनी विकत घेतेय. त्यामुळे या व्यवहाराची चर्चा भारतातच नव्हे तर जागतिक आय-टी क्षेत्रात सुद्धा सुरू आहे. शिवाय पुण्यातील हीच कंपनी मराठमोळ्या आनंद देशपांडे यांची असल्याने ते कोण आहेत आणि हा व्यवहार इतका मोठा का मानला जातोय असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चला तर मग लगेचच याबद्दल आपण सविस्तर बोलूयात. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. आनंद देशपांडे हे पर्सिस्टंट सिस्टम कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करतात. त्यांचा जन्म अकोल्याचा, मात्र वडील हे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपनीमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांची ड्युटी मध्य प्रदेशातील भोपाळ इथे होती. त्यामुळे आनंद बालपणी भोपाळच्या भेल टाउनशिप मध्ये राहिले आणि त्यांचं शालेय शिक्षणही भोपाळमध्येच पूर्ण झालंय. शालेय शिक्षणानंतर त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. पण एनडीए मध्ये गेल्यानंतर आयआयटी जेईई क्रॅक करून आयआयटी खरगपूरमध्ये प्रवेश घेतला. आयआयटी नंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या इंडियाना विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेमध्ये आयबीएम मध्ये संशोधक म्हणून काम केलं. त्या काळी आयबीएम मध्ये काम करणं म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च संधी मानली जायची. पण अनेक जण जसं परदेशात स्थायिक होतात तसं त्यांनी केलं नाही. भारतामध्ये परत येऊन स्वतःची कंपनी उभारण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आयआयटी खरगपूरमध्ये माजी विद्यार्थी आनंद देशपांडे यांना अमेरिकेमध्ये शिक्षण पूर्ण केल्यावर हॅवलेट पॅकार्ड मध्ये मोठी नोकरी मिळाली. परंतु त्यांचा उद्देश नोकरी करायचा नसून नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा होता. आपलं हेच ध्येय पूर्ण करण्यासाठी आनंद यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि ते भारतात परतले. 1990 मध्ये आनंद जेव्हा मायदेशी परतले तेव्हा त्यांच्याकडे कंपनी सुरू करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. घरी परतल्यावर देशपांडे यांनी 1990 मध्ये पर्सिस्टंट सिस्टमचा पाया घालण्यासाठी यूएस मधील त्यांच्या कमाईतून मिळालेला कर परताव्याचा वापर केला. याशिवाय आपल्या काही बचतीसह त्यांनी कुटुंब आणि मित्रांकडून कर्ज घेत 2 लाख रुपये उभे केले आणि पर्सिस्टंट सिस्टम नावाची कंपनी सुरू केली. त्या काळात भारतातील बहुतांश आयटी कंपन्या परदेशी कंपन्यांसाठी सॉफ्टवेअर तयार करायच्या, कोड लिहायच्या किंवा देखभाल करायच्या. पण आनंद देशपांडेंचा विचार वेगळा होता. त्यांनी फक्त आउटसोर्सिंगवर भर दिला नाही तर त्यांनी प्रोडक्ट इंजिनिअरिंग, नवीन तंत्रज्ञान आणि दीर्घकालीन संशोधनावर भर दिला. त्या काळी हा निर्णय फार धाडसी मानला जायचा. मात्र आज त्याच दूरदृष्टीचा मोठा फायदा त्यांच्या कंपनीला होताना दिसतोय. अर्थात आज एआय, क्लाउड त्याचबरोबर डिजिटल इंजिनिअरिंगच्या युगामध्ये तोच निर्णय कंपनीची सर्वात मोठी ताकद ठरलेला आहे. आता ज्या व्यवहाराची सगळीकडे चर्चा केली जाते त्याबद्दल आपण बोलूयात. तर आनंद देशपांडे यांची पर्सिस्टंट सिस्टम जर्मनीतील नगारो ही कंपनी विकत घेतेय. नागारोची सुरुवात जी आहे ती 2003 मध्ये झाली. तिचं मुख्यालय जर्मनीमध्ये आहे. आज ही कंपनी डिजिटल इंजिनिअरिंग त्याचबरोबर क्लाउड कम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, एंटरप्राइजेस सॉफ्टवेअर आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मधील जगभरातील मोठ्या कंपन्यांना सुद्धा सेवा देते. तिच्या ग्राहकांच्या यादीकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की यामध्ये जी नावं आहेत ती म्हणजे BMW, त्याचबरोबर लुफ्तानासा, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, त्याचबरोबर सिटी ऑफ न्यूयॉर्क यांसारखी नावं दिसतात. म्हणजे ही कंपनी कोणतीही छोटी स्टार्टअप नाही. युरोपमधील मोठ्या आणि प्रतिष्ठित टेक कंपन्यांपैकी ही एक मानली जाते. आता प्रश्न असा की नगारो विकत घेण्यासाठी पर्सिस्टंटने एवढी मोठी रक्कम का मोजली? तर याचं उत्तर आहे भविष्यातील बाजारपेठ. म्हणजे आज आयटी उद्योग वेगाने बदलतोय. पूर्वी कंपन्यांना सॉफ्टवेअर बनवून देणं ही मोठी गोष्ट होती. पण आता एआय अनेक साधी कामं काही मिनिटांमध्ये करू लागले आणि त्यामुळे आयटी कंपन्यांना सुद्धा स्वतःमध्ये बदल करावा लागतोय. आज जगाला अशा कंपन्यांची गरज आहे ज्या एआय, डाटा त्याचबरोबर क्लाउड, सायबर सिक्युरिटी आणि डिजिटल इंजिनिअरिंग मध्ये संपूर्ण उपाय देऊ शकतील. आणि पर्सिस्टंट आधीपासूनच या क्षेत्रामध्ये मजबूत आहे. शिवाय नगारो सुद्धा याच क्षेत्रामध्ये काम करते. त्यामुळे या दोन्ही कंपन्या एकत्र आल्यावर त्यांची क्षमता अनेक पटीने वाढणार आहे. या व्यवहाराची आणखी खास गोष्ट म्हणजे पर्सिस्टंटने नगारोच्या प्रत्येक शेअरसाठी 81 युरो देण्याची ऑफर दिली. विशेष म्हणजे ही किंमत बाजारभावापेक्षा तब्बल
140% जास्त आहे. त्यामुळे नगारोच्या सर्वात मोठ्या भागधारकांनी सुद्धा आधीच आपला 21% हिस्सा विकण्यास होकार दिलेला आहे आणि त्यानंतर उर्वरित भागधारकांसाठी सुद्धा सार्वजनिक ऑफर दिली जाणार आहे. दरम्यान हा व्यवहार पूर्ण झाला तर दोन्ही कंपन्यांचा एकत्रित वार्षिक महसूल जवळपास 2.9 अब्ज डॉलर्स पर्यंत जाईल. जगभरातील 46,000हून अधिक कर्मचारी या नव्या समूहाचा भाग असतील आणि व्यवसाय 40हून अधिक देशांमध्ये सुद्धा विस्तारलेला असेल. महसुलाच्या आधारावर पर्सिस्टंट भारतातील 7वी सर्वात मोठी आयटी कंपनी सुद्धा बनू शकते आणि म्हणूनच पुण्यात सुरू झालेली ही एक कंपनी आता जागतिक आयटी क्षेत्रातील मोठ्या खेळाडूंमध्ये सुद्धा गणली जाईल. आज भारतामध्ये TCS, इन्फोसिस, त्याचबरोबर HCL टेक, विप्रो, टेक महिंद्रा यांसारख्या दिग्गज कंपन्यांचा दबदबा आहे आणि त्या यादीमध्ये पर्सिस्टंट आणखी वरच्या क्रमांकावर पोहोचण्याची ही मोठी संधी सुद्धा आहे. आणि या व्यवहारामागे आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे युरोप. आज पर्सिस्टंटच्या महसुलामध्ये युरोपचा वाटा तुलनेनं कमी आहे, पण नगारोच्या ॲक्विजिशन नंतर हा वाटा मोठ्या प्रमाणात वाढणार असं म्हटलं जातंय. म्हणजेच कंपनीला युरोपमध्ये मजबूत स्थान मिळणार आहे. आज अमेरिकेवर अवलंबून असलेल्या भारतीय आयटी कंपन्यांसाठी ही देखील एक मोठी रणनीती मानली जाते आणि नगारोला सुद्धा या व्यवहाराचा फायदा आहे. नगारोच्या संस्थापकांनी स्पष्ट सांगितलंय की AIच्या युगामध्ये मोठी गुंतवणूक करण्यासाठी मोठा भागीदार आवश्यक होता. युरोपमध्ये भांडवल उभारणं कठीण होत चाललं होतं आणि त्यामुळे पर्सिस्टंट सोबत जाणं हा भविष्यासाठी सुद्धा योग्य निर्णय असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. याचबरोबर एक काळ असा होता की भारतीय आयटी कंपन्या परदेशी कंपन्यांकडून प्रोजेक्ट मिळवण्यासाठी स्पर्धा करायच्या, पण आता भारतीय कंपन्याच परदेशातील मोठ्या कंपन्या विकत घेऊ लागल्यात आणि हीच आपल्या सगळ्यांसाठीच किती अभिमानाची बाब आहे. दरम्यान आनंद देशपांडे यांनी 35 वर्षांपूर्वी पुण्यामध्ये लावलेलं छोटंसं रोप आज जागतिक वटवृक्ष बनतंय. AI मुळे आयटी क्षेत्राचं भविष्य काय असेल, नोकऱ्यांचं काय होईल, अशा अनेक प्रश्नांवर चर्चा सुरू असताना पर्सिस्टंटने जगाला एक वेगळाच संदेश सुद्धा दिलाय. तो म्हणजे बदलत्या तंत्रज्ञानाला घाबरून चालणार नाही, तर त्यामध्ये गुंतवणूक करून, योग्य भागीदारी करून आणि जागतिक पातळीवर विस्तार करूनच पुढे जाता येईल. आणि म्हणूनच हा व्यवहार पुण्याच्या एका उद्योजकाच्या दूरदृष्टीचा, भारतीय आयटी उद्योगाच्या आत्मविश्वासाचा आणि जगाला भारताकडे नव्या नजरेनं पाहायला लावणाऱ्या बदलाचं एक प्रतीक मानलं जात आहे. आणि म्हणूनच हा व्यवहार भारतीय आयटी इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा देखील ठरणार आहे. त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.